नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, परिस्थिती माणसाला किती बदलत असते याचा एक अनुभव या ऑपरेशन सिंदूर नंतर आलाय हे मान्य करायला लागेल. आपलं पुरोगामित्व किंवा आपलं काय ते डावेपण ह्या गोष्टींच्या आहारी जाता जाता आणि भाजपचा विरोध करता करता आपण कधी देशविरोधी राष्ट्रद्रोही होऊन बसलो याचा सुद्धा अनेकांना पत्ता लागलेला नाही. आणि म्हणून गेल्या काही 10-15 वर्षात आपण बघतोय की हा देश नष्ट झाला, हा देश दुबळा झाला, तर आपोआपच त्या देशाचे एक नागरिक म्हणून आपण सुद्धा दुबळे होऊन जाऊ याचं सुद्धा भान अनेकांना सुटलेलं आहे. ते काय त्या शेख चिल्लीची वगैरे गोष्ट सांगतात ना, तो काय तो शहजादा होता, तो झाडाच्या ज्या फांदीवर बसलाय ती फांदी झाडापासून तोडायचा उद्योग करतो आणि तो फांदी तुटून खाली पडेल त्याच बाजूला बसलाय. म्हणजे झाड शाबूत राहील, पण तो फांदीवर बसलाय. झाडाला आणि फांदीला जोडणारा जो हिस्सा आहे त्याच्यावरच कुऱ्हाडीचे घाव घालतोय, अशी ती कथा आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की बुद्धीच्या आहारी गेलेले आणि विचारांच्या आहारी गेलेले लोक अनेकदा अशा कृती करायला प्रवृत्त होतात आणि मग त्यातच त्यांना आपला बुद्धिवाद वाटतो. आणि बुद्धिवाद जेव्हा बुद्धीचा अहंकार होतो तेव्हा बुद्धी भ्रष्ट व्हायला सुरुवात होत असते. आणि अशा आपल्या देशातल्या बहुतांश लोकांचं झालेलं आहे. आणि त्यामुळे कधी कधी आपण करतोय, आपण पत्रकारिता करतो, सत्य लोकांसमोर आलं पाहिजे. जेव्हा 26/11चा हल्ला झाला होता मुंबईवर, त्या अजमल कसाबची टोळी येऊन धडकली होती आणि मिळेल त्याच्यावर गोळ्या घालत सुटले होते. अशा वेळेला ज्या प्रकारची टेलिव्हिजन पत्रकारिता चालू होती ती इतकी घातक होती की पाकिस्तानात बसलेले, कराचीला कुठे बसलेले त्या जिहादी फिदाईंचे जे कोणी मार्गदर्शक होते किंवा सूत्रधार होते, ते भारतातल्या चॅनेलवरच्या बातम्या बघून त्या हल्लेखोरांना सूचना देत होते. अरे आत्ता वर जाऊ नको, आता खाली जाऊ नको, तिकडून काय ते कमांडो आलेले आहेत, कमांडोंचं हेलिकॉप्टर आलेलं आहे आणि हेलिकॉप्टर मधून कमांडो खाली उतरत आहेत. हे कराचीत बसून त्या सूत्रधारांना कळत नव्हतं. त्यांना कळत होतं कारण भारतीय चॅनेलवर बातमी म्हणून कमांडो आलेले दाखवत होते. आणि म्हणून अखेरीस काही चॅनेलवर तात्काळ त्यांचं उपग्रह कनेक्शन तोडून त्यांचं प्रक्षेपण बंद करायची पाळी भारत सरकारवर आली होती. तेव्हा यांची तक्रार करता आम्ही बातम्या दाखवत होतो. अरे पण तुमच्या बातमीच्या आधारावर घातपाती कृत्य करत होते त्यांना तुम्ही एक प्रकारे अतिशय गोपनीय अशी माहिती पुरवत होता की त्यांच्या बंदोबस्तासाठी कमांडो पाठवलेले आहेत, ब्लॅक कॅट कमांडो पाठवलेले आहेत, ते इकडून इकडून येत आहेत, इकडून इकडून उतरत आहेत. आणि हे करण्यामध्ये एनडीटीव्ही हा त्यावेळेचा जो चॅनेल होता प्रणय रॉयचा, तो होता. आणि बरखातात त्याचं सगळं कौतुक सांगत होते. आणि म्हणून हळूहळू भारतातल्या इंग्रजी, हिंदी वेगवेगळ्या चॅनेलवर जे पुरोगामी म्हणून मिरवणारे अँकर, पत्रकार, संपादक वगैरे होते, बातमीदार, त्यांच्याविषयी लोकांच्या मनात अढी निर्माण होत गेली की हे देशद्रोही आहे. ते भाजप विरोधी आहे त्याच्याशी कर्तव्य नव्हतं, पण भाजपचा विरोध करता करता हे इतके बहकत गेले, इतके बहकत गेले की त्यांना आपल्या असल्या कृत्यामधून देशाच्या शत्रूंना सुद्धा आपण मदत करतोय याचं भान उरलं नाही. आणि म्हणून निवडून येईपर्यंत मोदी निवडून येईपर्यंत यांचा जो दबदबा होता त्याच्या कारणानेच मोदी सारखा खमक्या माणूस येईल, यांना लगाम लावेल, यांचा बंदोबस्त करेल अशी जी लोकभावना वाढत गेली, त्याचा फायदा नरेंद्र मोदींना 2014च्या निवडणुकीत मिळाला.
हे लक्षात घ्या. नुसता सरकार बदल करायचा होता, काँग्रेस जाऊन त्यांच्या जागी भाजप यावं की आणखीन कुठच्या आघाडीचं सरकार यावं असं लोकांचं मत नव्हतं. लोकांना या असल्या पुरोगामी पत्रकारांच्या देशविघातक आणि देशद्रोही वगण्याचा आणि युक्तिवादाचा कंटाळा लोकांना आला होता. नाही, लोकांना यांची भीती वाटायला लागली होती. एक वेळ फिदाईन आणि जिहादी परवडला, पण पुरोगामी नको. कारण फिदाईन आणि जिहादींच्या पापावर पांघरून घालायला आणि त्यांना मदत करायला पुरोगामी पुढे येतात, ही धारणा झाली होती. आणि त्यामुळे राजदीप सरदेसाई असो, बरखा दत्त असो, असे जे अनेक सोकॉल्ड पुरोगामी आहेत, त्यांच्याकडे बघण्याचा सामान्य माणसांचा दृष्टिकोन जो बदलत गेला, त्याची मदत मोदीला मिळाली. हिंदुत्वाचा फायदा भाजपला मिळाला नसेल, तसा या त्यापेक्षा अधिक फायदा या दिवाळखोर पुरोगामी पत्रकार बुद्धिजीवींमुळे मोदींना निवडणूक जिंकणं सोपं होऊन गेलं. आणि म्हणून मी अगदी सुद्धा आता सुद्धा माझ्या अनेक व्हिडिओमध्ये बरखादतचा आणि उल्लेख आलेला आहे की त्या सर्जिकल स्ट्राईकच्या आधी तेव्हा सुद्धा बरखादत ही एनडीटीव्ही मध्ये होती, ग्रुप एडिटर होती. पण ती ज्या पद्धतीमध्ये सिग्नलिंग करत होती ती शंकास्पद होती. तिचा वापर कसा भारतीय गुप्तचरांनी किंवा भारतीय सेना दलाने करून घेतला सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईकच्या वेळेला, हे पण मी यापूर्वी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला शत्रू गोटातल्या लोकांना तुम्ही सांगितलेले शब्द खरे वाटण्याची शक्यता असते, तेव्हा तुमचा वापर करून शत्रूला काही सिग्नल देता येतात जे त्याला भ्रमित करू शकतात. आणि त्यामध्ये बरखादत ही पाकिस्तान्यांसाठी विश्वासार्ह असेल तर नवल नव्हतं. पाकिस्तानच्या ISIचा माजी प्रमुख त्याने स्थापन केलेली एक NGO आहे, थिंक टँक आहे. त्यांच्या अशा वेगवेगळ्या कॉन्क्लेव्ह आणि ह्याला दिलीप पाडगावकर, सिद्धार्थ वरदराजन, तुमची बरखादत, सुधींद्र कुलकर्णी असे लोक अगत्याने पाकिस्तानात जात होते. आणि त्यातून याला अधिक बळकटी येते की हे लोक पाकिस्तानचे हस्तक आहेत. आता गंमत लक्षात घ्या की त्या बरखादत विषयी अशी अढी प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली असेल तर चूक नाही. तुम्ही वागता तसे. एक गोष्ट असे की सरकारचं समर्थन करू नका, सरकारचा विरोध करा, पण जिथे देश संकटात सापडलेला आहे अशा वेळेला तो देश बुडाला तर त्याच्याबरोबर आपणही बुडणार आहोत याचं भान असलं पाहिजे. म्हणून सरकारचा विरोध, सरकारी सत्ताधारी पक्षाचा विरोध वेगळा आणि राष्ट्राला संकटात ढकलण्याचा विरोध वेगळा, याचं भान असलं पाहिजे. हे भान अनेकदा सोडलं गेलं, अनेकदा सोडलं गेलं. तुम्हाला आठवतं ते किसान आंदोलनामध्ये त्यांना आत येण्याची संधी अडवलेल्या किसान मोर्चेकऱ्यांना मिळाली आणि ते काय तो लाल किल्ल्यापर्यंत जाऊन धडकले. तर मोदी विरोधासाठी खोटी बातमी राजदीप सरदेसाई देत होता की मोदी सरकारच्या पोलिसांनी गोळी घातली आणि एक शेतकरी मेला. वास्तविक तो शेतकरी रॅश ट्रॅक्टर चालवत होता आणि तो ट्रॅक्टर रॅश चालवल्यामुळे उलटला, त्याच्यात त्याचा मृत्यू झाला होता. पण मोदी विरोधात बोलायची खाज इतकी की धादांत खोटं बोलण्यापर्यंत राजदीपची मजल गेली. आणि त्यामुळे इंडिया टुडे सारख्या वाहिनीला 15 दिवस माघार घ्यावी लागली, पळ काढावा लागला, राजदीप सरदेसाईला लपवावा लागला. मोदी विरोधाच्या नादात हे किती देशविरोधी झाले याचा हा नमुना आहे. ज्या वेळेला एक परदेशी, मला वाटते ट्रम्प त्यावेळेला दिल्लीला येणार होता, त्याच वेळेला ही घटना घडली, याचं भान होतं. अमेरिकेचा अध्यक्ष, परदेशी राष्ट्रप्रमुख देशात आला असताना हिंसा भडकली असती तर काय झालं असतं, पण त्याचं पण भान नाही. मोदी विरोधात आहे ना, टाका आणखीन मिरची मसाला टाका, भले देश बुडाला चालेल. तर बरखादत हे पण त्यातलं नाव होतं. पण काल परवा बरखादतचं कुठच्या तरी एका परदेशी
युट्यूबर बरोबर किंवा चॅनेल बरोबर जी चर्चा होती ती बघितली आणि मी थक्क झालो. याचं कारण असं की त्या चर्चेमध्ये भारताच्या वतीने एक कोणतरी तो युट्यूबरच आहे तो होता, अधिक बरखादत होती. आणि पाकिस्तानच्या वतीने हिना रब्बानी, जी मला वाटतं झरदारींच्या काळामध्ये वगैरे परराष्ट्र मंत्री म्हणून सुद्धा काम केलं होतं, आणि जी वयाने मोठी असून सुद्धा बिलावल भुत्तोची गर्लफ्रेंड म्हणून गाजलेली आहे, अशांची जी ती डिबेट चाललं होतं, त्या डिबेटमध्ये ज्या प्रकारे बरखादतने हिना रब्बानीला अक्षरशः निरुत्तर करून टाकलं. म्हणजे भाजपच्या वतीने सुधांशू त्रिवेदी वगैरे ज्या पद्धतीत अगदी पिन पॉइंटेड बोलतात आणि समोरच्याला निरुत्तर करून टाकतात, इतकं पाकिस्तानच्या वतीने बोलणाऱ्या हिना रब्बानीला बरखादतने निरुत्तर करून टाकलं. तिला बोलायला जागा ठेवली नाही, तिला डिबेट सोडून बाहेर पडावं लागलं, पळून जावं लागलं. ही धक्कादायक गोष्ट होती. मला कळेना, मी बघितलं ऐकलं ते, म्हटलं बरखादतला झालंय काय? ही नेहमीची बरखादत नाही. प्रत्येक गोष्टीत भारताच्या विरोधात, पाकिस्तानच्या बाजूने आणि प्रामुख्याने मोदी सरकारच्या विरोधात बोलणं यासाठीच आपण जन्माला आलोय असं, अशा समजुतीमध्ये वागणारी बरखादत ही टोकाला जाऊन भारताच्या राष्ट्रवादाचं समर्थन करत होती. RSS पेक्षा अधिक राष्ट्रवादी झाल्यासारखी बरखादत बोलत होती. तेव्हा खरंच शक्य, आणि हा बदल होतो मित्रांनो. परत दुःख शीतलम असं म्हटलेलं आहे आपल्याकडे. म्हणजे दुसऱ्याचं दुःख हे हलकं असतं, कारण त्याच्या वेदना आपल्याला जाणवत नसतात. त्यामुळे दुसऱ्याच्या वेदनेवर पांडित्य झाडणं सोपं असतं. पण मला असं वाटतं की या वेळेला जे काही झालंय त्यानंतर बरखादत मध्ये काही मूलभूत बदल झालेले आहेत. मूलभूत बदल झालेले की आपण शेवटी आपल्या राष्ट्राविषयी इमानदार असलं पाहिजे. एवढे आता हळूहळू ही सुरुवात असते. मला आठवतं बरखादतचा एक कार्यक्रम मी बघितलेला आहे, जो काय त्या तुम्ही म्हणाल केम्ब्रिज किंवा हार्वर्ड अशा विद्यापीठामधला एक कार्यक्रम. आणि त्यामध्ये मला वाटते आयन अली हिरसी नावाची एक सोमालियाची सोमालियाची एक बंडखोर आहे. ती सोमालिया सोडून पळाली. याचं कारण तिथले जिहादी धर्मांध लोक हे तिच्या जीवावर उठले होते. आणि नंतर ती स्वीडन किंवा स्वित्झर्लंड वगैरे अशी कुठेतरी होती, तिथेही ती नागरिकता घेऊन संसदेत निवडून आली होती. पण तिथे सुद्धा तिच्या जीवाला इतकी भीती होती की तिला शेवटी परागंदा व्हावं लागलं. अशी आयन अली हिरसी ज्या वेळेला एका त्या केम्ब्रिज किंवा ऑक्सफर्ड मध्ये परिसंवादात भाग घेत होती, ती इस्लाम मधले दोष सांगत होती आणि तिला गप्प करण्याचा प्रयत्न बरखादत करत होती. म्हणजे बरखादत मुस्लिम आहे की नाही हा वाद बाजूला ठेवा, पण एक महिला जी इस्लामने पिडलेली आहे आणि म्हणून इस्लाम सोडून इस्लाम विरुद्ध बंडखोरी करून इस्लाम मधल्या पाखंड उघड करत असते, तिला गप्प करण्याचा आटापिटा बरखादतने केलेला मी ऐकलाय. आणि दुसरीकडे मग ते कोण सद्गुरू असतील, रविशंकर असतील किंवा भारतातले जे कोणी धर्म मार्तंड आहेत, त्यांना उघडं पाडण्यासाठी तितक्याच आवेशात बरखादत युक्तिवाद करताना पण मी ऐकले. म्हणजे जे जे काही हिंदू विरोधी आहे त्यामध्ये बरखादतचा इंटरेस्ट भयंकर. आणि मग हिंदू विरोध करता करता RSSचा विरोध म्हणून देशद्रोहापर्यंतही माणसं जाऊन पोहोचली होती. आणि अशी बरखादत जेव्हा ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने जे डिबेट झालं, त्यामध्ये भारताची आणि मोदी सरकारची बाजू कशी 100% बरोबर आहे हे छाती ठोकपणे सांगताना दिसली, की ज्यामुळे पाकिस्तानची हिना रब्बानी
ही सुद्धा अस्वस्थ आणि विचलित होऊन गेली. तेव्हा मी खरं ऐकतं ती बरखादत आहे का, असा प्रश्न मला पडला. असा प्रश्न मला पडला. कारण मला खात्री आहे, मी तुम्हाला सांगतो की ते एअर स्ट्राईक असो किंवा सर्जिकल स्ट्राईक असो, त्या दोन्ही वेळेला बरखादत जे एनडीटीव्हीवर कार्यक्रम करत होती ते मी बघितलेले होते. आणि ते पाकिस्तानला पूरक असावेत ह्याची ती काळजी घ्यायची. वरकरणी भाषा अशी होती की भारताने त्या उरी नंतर काहीतरी केलं पाहिजे, पुलवामा नंतर काहीतरी केलं पाहिजे, पण काय करणार याविषयी बोलायची वेळ आली की बरखादत ज्या प्रकारे भारताच्या निवृत्त सेनाधिकाऱ्यांची संवाद करायची, त्यातून ती एक प्रकारे पाकिस्तानला सिग्नल देते असं वाटायचं. मी तेव्हा त्याच्यावर ब्लॉग पण लिहिलेला होता की प्रत्येक जवळजवळ 3-4 दिवस सलग चर्चेमध्ये हे माजी सेनाधिकारी आणायचे आणि बरखादत त्यांना विचारायची, मग भारत आता काय ऍक्शन घेणार, मोदी काय ऍक्शन घेणार, मिलिटरी ऍक्शन घेता येते का, मिलिटरी ऍक्शन म्हणजे काय करता येईल, युद्ध करता येईल का, मग युद्धाचं एस्कॅलेशन होतं, युद्धाचा व्याप वाढत जातो, तो सगळा असं चर्चा करत करत ती त्यांच्याकडून एक गोष्ट एक प्रकारे वधवून घ्यायची किंवा युद्ध करणं हा पर्याय नाहीये, मिलिटरी ऑप्शन इज ऑफ द टेबल, हे त्याचं वाक्य माझ्या डोक्यात बसलेलं आहे. पण असा बोलण्यातून एक प्रकारे बरखादत ही पाकिस्तानला एक प्रकारे सिग्नल देत होती की भारत युद्ध करण्याची शक्यता नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की बरखादत कडून असा सिग्नल पाकिस्तानला दिला जावा. कारण बरखावर जितका पाकिस्तान्यांचा विश्वास आहे तितका त्यांचा आपल्या जनरल्सवर पण विश्वास नाही. आणि म्हणून त्यांना गाफील ठेवायचं असेल तर बरखादत कडून डिबेटमधून असे सिग्नल गेले पाहिजेत. आणि म्हणून मग आपले जे निवृत्त सेनाधिकारी आहेत त्यांना बरखादतच्या त्या चॅनेलच्या डिबेटवर पाठवलं गेलं असावं. आणि कुठूनही पाकिस्तानला खात्री व्हावी, पाकिस्तानने अफगाण व्हावं, बेसावध राहावं. आणि पाकिस्तान बेसावध असताना आपण सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक आरामात करून सुरक्षित परत येऊ शकतो, ही रणनीती होऊ शकते. हे मी तेव्हा लिहिलेलं आहे. आज मला म्हणूनच धक्का बसतोय की इतरांची डिबेट घेणं वगैरे वेगळं, पण इथे स्वतः बरखादत एका डिबेटमध्ये होती आणि त्या डिबेट मधली सगळी तिचे युक्तिवाद वगैरे, मला जमलंच तर मी ती लिंक शोधून तुम्हाला इथे खाली देईन. पण ते ऐकल्यानंतर मी खरंच थक्क झालेलं आहे की ऑपरेशन सिंदूरने भारतामधल्या पुरोगाम्यामध्ये काही वेगळं वळण सुरू होतंय की काय, वेगळं वळण सुरू होतंय की काय. कारण फक्त बरखादत एवढाच विषय नाहीये. चिदंबरम यांच्यासारखा काँग्रेसचा एक नेता हा अचानक मोदींच्या समर्थनार्थ येऊन उभा राहिलाय. तसं म्हणायला तर काँग्रेस पक्ष पण म्हणेल की कुठलीही कारवाई करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं आम्ही सरकारला वचन दिलंय, मोदी सरकारला वचन दिलंय, त्यामुळे आम्ही मोदींच्या पाठी आहोत. पण ती गोष्ट नाहीये, ती गोष्ट नाहीये. ज्या प्रकारे कारवाई केली आणि ज्या प्रकारे युद्ध विरामाची घोषणा केली, युद्ध काही काळ थांबवलं, या सगळ्याचं समर्थन जितक्या समतोल वृत्तीने चिदंबरम यांनी केलंय तितकं काँग्रेस पक्षाने केलेलं नाही. काँग्रेस पक्षाची लाईन आणि चिदंबरम यांची लाईन संपूर्णपणे भिन्न आहे, संपूर्णपणे भिन्न आहे. मोदींच्या भाजपच्या कुठच्या प्रवक्त्याने किंवा नेत्याने मोदी सरकारच्या ऑपरेशन सिंदूर मधल्या प्रत्येक गोष्टीचं जितकं नेमकं समर्थन केलं पाहिजे ते समर्थन चिदंबरम करतायत. आणि त्यावरच म्हणजे ज्याचं समर्थन चिदंबरम करतायत त्याच गोष्टीवर काँग्रेस पक्षाचे जयराम रमेश वगैरे, पवन खेरा वगैरे प्रश्नचिन्ह लावत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे माजी मंत्री आणि लोकसभा सदस्य शशी थरूर यांनी सुद्धा मोदी सरकारचं आणि पर्टिक्युलरली मोदींचं या गेल्या महिन्याभरामध्ये इतकं प्रचंड समर्थन केलेलं आहे की काँग्रेसच्या बुडाला आग लागली असेल तर नवल नाही. पण हेच ठरवून भाजपवर
मोदी सरकारवर अनेकदा तुटून पडलेले आहेत. हेच चिदंबरम मोदी सरकारवर अनेकदा तुटून पडलेले आहेत. पण ऑपरेशन सिंदूरने नुसता पाकिस्तानला धडा शिकवला असं म्हणता येणार नाही. ज्या प्रकारे थरूर, बरखादत, चिदंबरम यांच्यामध्ये एक मोठा आमूलाग्र बदल होताना बघतोय, की भाजप आणि भारत सरकार याच्यात फरक केला पाहिजे. भाजपचा विरोध, हिंदुत्वाचा विरोध आणि देशाचा विरोध यामध्ये काहीतरी फरक आहे याचा प्रकाश त्यांच्या डोक्यात पडायला लागलेला दिसतोय. आणि म्हणून ज्या बरखादतवर आपण इथे अनेकदा टीका टिप्पणी केले, तिच्यामधला हा बहुमोलाचा बदल होताना दिसत असेल, तर तिच्यावर दुःख धरून असलेल्या अनेकांना तिच्या ह्या चांगल्या बाजूची ओळख करून द्यावी असं मला अगत्यानं वाटलं. आणि त्यातून मी हा विषय केला की बरखादतला झालंय काय. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.